कूजंतम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातक नाशनम। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी, रामकथा प्रपंचामधल्या सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधल्या दुःखाच्या वजावाकीचं एकमेव साधन आहे। असे ही सुरस अविठ पवित्र गूढ श्रीरामकथा आज श्रीराम कथेचा शुभारंभ आहे। पहिला प्रश्न आहे की असा कोण आमच्या देशात आहे की ज्याला रामकथेची कल्पना नाही। लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला रामकथा पूर्णपणे माहिती आहे। आज नाही पण 2 दिवसांनी तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल। तुम्ही जेव्हा कथा ऐकायला निघाल तेव्हा तुमचा मुलगा 15-16 वर्ष वयाचा तुम्हाला अडवून प्रश्न विचारू शकेल, कहाँ जा रहे हो पिताश्री? राम कथा सुनने। कहाँ? कॉटन ग्रीन। वही राम कथा ना जो 5 साल पहले टेलीविजन पर दिखाई दे रही थी? हाँ वही। तो उसमें क्या सुनने का है पिताजी, आप तो कमाल करते हो। राम कथा तो हम आपको अभी यहां बता देते। बताओ बेटे। देखो पिताजी, अयोध्यापति महाराज दशरथ को 4 बेटे राम, लखन, भरत, रिपुसुदन। बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली राजगद्दी छीन ली। कई माँ ने भरत बेटे के लिए राम जी को वनवास जाना पड़ा। उनके साथ पत्नी सीता, भाई लखन। सीता का हरण तलाश करते प्रभु आगे निकले। सुग्रीव के साथ मित्रता, सेतु बंधन, रावण को मार डाला। अयोध्या और राम राज्याभिषेक हुआ। तो 1 मिनट के अंदर समाप्त होने वाली ये राम कथा कितने सालों से चल रही है और चल रहेगी। इसका मतलब ये होता है कि राम कथा केवल ऐतिहासिक घटना नहीं, हर आदमी के घर की कथा आणि राम कथा है। जिंदगी के हर सवालों का जवाब आणि राम कथा है। जीवनामधल्या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे रामायण आहे। कधी विषय चांगला असतो तर वक्ता तसा नसतो, कधी वक्ता चांगला असतो तर विषय तसा नसतो, कधी वक्ताही चांगला नसतो, विषयही चांगला नसतो। इथे वक्ता आणि विषय, वक्ते ग्रंथ करते गोस्वामी संत तुलसीदासजी आणि सगळ्यांच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तर असा विषय श्रीराम कथा। नाहीतर भाषण चाललेलं आहे दारूबंदीवर। दारू मुकावे मान दारूने अब्रू जाय छे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे, कहे दास करगरी आखिर नरकमु जाए छे, दारू गांजा मत पियारो अक्ल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खियां आती है। टाळांचा कडकडाट। लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिला येणार। हो पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं। मग काय सांगतो याही पेक्षा कोण सांगतो याला विशेष महत्व। विषय काय यापेक्षा वक्ता कोण, इथे दोन्ही महत्वाचं आहे। आमच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तर ज्यामध्ये आहे ती रामकथा विषय आहे आणि तेवढ्याच तोला मोलाचे ग्रंथ करते संत गोस्वामी तुलसीदास। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। 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 पर्वत के अमर त्याग को, पर्वत के अमर त्याग को प्रीत करो तुम भूल न जाओ। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। पर्वत माँ की अमर त्याग को, पर्वत माँ की अमर त्याग प्रीत करो तुम भूल न जाओ। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। रामायण पे तुलसी जब तक रहे मानस की वाणी। रामायण के तुलसी जब तक रहे मानस की बानी। हर रावण का
जब तक सीता कल्याणी, जब तक सीता कल्याणी। रामायण के अमर प्रणेता कोमल संता सुमन चढ़ाऊं, रामायण के अमर प्रणेता कोमल संता सुमन चढ़ाऊं। पर्वत माँ की अमर त्याग को, पर्वत माँ की अमर त्याग को प्रीत करो तुम भूल न जाओ। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ, रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। ग्रंथ करते गोस्वामी संत तुलसीदासजी आणि म्हणून या रामायणाला तुलसी रामायण असं एक नाव आहे. दुसरं एक रामचरितमानस. रामचरितमानस का याचं कारण आहे, रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत भगवान शिवजींनी आपल्या मनात ठेवलं होतं आणि योग्य श्रोता पार्वती माता लाभल्यावर ते प्रगट केलं आणि म्हणून त्या ग्रंथाला नाव दिलं रामचरितमानस. दुसरी एक कल्पना आहे मानस सरोवराची उपमा, पण मानस सरोवर उपमेला कमी पडतं. कारण मानस सरोवरामध्ये स्नान करायला जावं लागतं, हे मानस भाविकाच्या घरात येतं. एक फरक. दुसरा फरक, मानस सरोवरामध्ये पाणी आहे, इथे सिद्ध संताची वाणी आहे. मानस सरोवरामध्ये संचार करणारे विहार करणारे राजहंस आहे, इथं आनंद उपभोगणारे परमहंस आहे. पुन्हा एक फरक आहे, मानस सरोवरामध्ये पाय घसरला तर बुडण्याची भीती आहे, याच्यात जो बुडाला त्याचा बेडा पार आहे. मग यथार्थ नाव दिलाय रामचरित मानस. कोणताही ग्रंथ प्रारंभ करताना गणेश भगवंताचं नमन करण्याची पद्धत गोस्वामी तुलसीदासजी अपवाद नाही, ते सुद्धा प्रथमतः गणेशाला वंदन करतात, नंतर सरस्वतीला. कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याकरता गणरायाचं वंदन केलं जातं. गणपती हा विघ्नहर्ता देव आहे, नाही तर गणपती ज्या घरात आहे तिथे सर्कस आहे. आपण विचार करा, भगवान शंकराचे पुत्र गणराया, मग तिथे वाहनाचा मेळ बसत नाही. महादेवाचं वाहन नंदी बैल आहे, पार्वतीचं वाहन वाघ आहे, गणपतीचं वाहन उंदीर आहे, कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे, तर महादेवाच्या गळामध्ये साप आहे. वाहनाचा सुद्धा मेळ बसत नाही. नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपलेला, कार्तिक स्वामीचा मोर महादेवाच्या गळ्यातल्या सापावर टपलेला, महादेवाच्या गळ्यातला साप गणपतीच्या उंदरावर टपलेला. वाहनाचा मेळ बसत नाही. एवढंच नाही तर मांडीवर पार्वती आहे, डोक्यावर गंगा आहे, मस्तकात उष्णता आहे तर माथ्यावर शीतलता नाम चंद्र आहे. एवढे विरोधाभासी धर्म घरात असताना घर सुरळीत का चाललं याचं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे, विघ्नहर्ता गणराय आहे. कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याकरता गणपतीचं स्तवन केलं जातं. गणेशाला वंदन, माता सरस्वतीला वंदन, पुढे सीतारामाला वंदन, शिव पार्वतीला वंदन. शिव पार्वतीला वंदन करताना याभ्यां विना पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम श्रद्धा विश्वास रूपिणव भवानी शंकरव वंदे. भगवान शंकराला विश्वास म्हटलेला आहे, तर पार्वती मातेला श्रद्धा. पार्वती श्रद्धा आहे, शंकर विश्वास आहे. शिव पार्वतीला वंदन, राम नामाला वंदन. इतकंच नाही, ज्या अयोध्येत जन्म झाला प्रभूचा त्या अयोध्येला वंदन, अयोध्येतल्या नरनारीला वंदन, शरयू मातेला वंदन, जनकपूरला वंदन, मिथिलापतीला वंदन, सुनैना मातेला वंदन. आता प्रश्न पडला तुलसीदासजीला की अयोध्येमध्ये पहिलं वंदन कोणाला करावं? रामाला. आतून नकार आला, म्हणून पात्र निवडलं पहिलं वंदनासाठी कौसल्या माई. बंधू कौसल्या दिसी प्राची, बंधू कौसल्या दिसी प्राची, कीर्ती जासू सकल जग साची, कीर्ती जासू सकल जग साची. बंधू कौसल्या दिसी प्राची, बंधू कौसल्या दिसी प्राची, कीर्ती जासू सकल जग साची, कीर्ती जासू सकल जग साची. प्रगटी हुज रघुपति ससितार, रघुपति ससितार. विश्व सुखद कल कमल तुसारो, विश्व सुखद कल कमल तुसारो.
कीर्ती जासू सकल जग साची कीर्ती जासू सकल जग साची बंधु कौसल्या दिसी प्राची बंधु कौसल्या दिसी प्राची कीर्ती जासू सकल जग माची कीर्ती जासू सकल जग बंधव कौसल्या दिसी प्राची. पहिलं वंदन कौसल्या माईला आहे. कोणी किती मोठा झाला तरी तो आपल्या मातेपेक्षा मोठा होऊ शकत नाही. सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. एकच माहिती आहे आईला आपल्या बाळाला आशीर्वाद देणे. सबसे बडी है माँ. जगामध्ये मातेपेक्षा श्रेष्ठ पात्र असू शकत नाही. म्हणून ज्याची आई मरण पावली त्यानं समजावं आपल्या सुखाचा समुद्र कोरडा झाला. सुखाचा समुद्र आटला ज्याची आई वारली. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. जीवना सर्व मिळेल, आई मिळणार नाही. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. आणि पहिलं वंदन कौसल्या माईला. बंधव कौसल्या दिसी प्राची. सुमित्रा मातेला वंदन, कैकई मातेला वंदन, दशरथजीला वंदन. संत तुलसीदासजींचा नियम आहे, बिनु सतसंग न हरी कथा. प्रयाग नावाचं क्षेत्र आहे. ज्या क्षेत्रामध्ये एक थोर महात्मे भारद्वाजजी सारखे निवास करतात. माघ मेळाच्या निमित्ताने अनेक संतांचं येणं जाणं, ज्ञानाचं आदान प्रदान, शास्त्र चर्चा, गंगेमध्ये स्नान आणि शेवट पूर्णाहुतीचा दिवस. एक महात्मे भारद्वाजजीकडे आले असताना भारद्वाजजी आसनावरून उतरतात आणि स्वतः त्या महात्म्याला आसनावर बसवतात. भारद्वाजजी श्रोत्याच्या रूपात खाली बसले आणि आसनावर ज्या महात्म्याला बसवलं त्या महात्म्याचं नाव याज्ञवल्क्यजी आहे. भारद्वाजजी श्रोत्याच्या रूपात खाली बसलेले आहे आणि श्रोत्याच्या रूपातल्या भारद्वाजजीनं अतिविनयानं याज्ञवल्क्यजीला एक विनवणी केली, बाबा कितने दिनों से यहाँ रहता हूँ, शास्त्र की चर्चा, ज्ञान का आदान प्रदान, लेकिन मेरा एक संशय नहीं गया. नाथ एक संशय बडमोरे. हा संशय प्रत्येकाला आहे. नास्तिकालाही संशय आहे, आस्तिकालाही संशय आहे. देव मानत नाही त्यालाही संशय आहे आणि जो देव मानतो त्यालाही संशय आहे. जो देव मानत नाही त्याला विचारा. तो म्हणतो मानत नाही पण मनात येतं की घर चालवायला कोणी करता असतो म्हणजे एवढं चालतं याचाही कोणी नियंता असला पाहिजे. जो देव मानतो त्याला विचारा. तो म्हणतो वडील वारल्यापासून 15 वर्षे देवघरात बसून देवपूजा करतो पण अजून देवानं दर्शन दिलं नाही. कोणास माहित आहे की नाही, बापाची परंपरा चालू आहे. नास्तिकालाही संशय आहे, आस्तिकालाही संशय आहे. दोघही संशयात आहे. राम कथा सूर्यवंशाची कथा आहे. मग सूर्यवंशाच्या कथेला सूर्याची उपमा न देता चंद्र किरणाची उपमा का दिली? त्याचं कारण आहे, साधू संताला भविष्य काळातल्या समाजाची भीती वाटते म्हणून निर्दोष वाङ्मय तयार करण्याचा आटोकाट प्रयत्न साधू संतांचा असतो. जर उपमा सूर्याची दिली असती तर सूर्याच्या बाबतीत प्रिय अप्रिय भाव आहे. नाही तर इथे आमचे सगळे वारकरी सांप्रदायिक मंडळी बसलेली आहे आणि त्यांना हे प्रमाण पाठ आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हे प्रमाण झालेलं आहे. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. मग रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हे नाथ महाराजांचं प्रमाण होऊन गेलेलं आहे अभंग. पुन्हा काही वर्षानं निळोबा रायाला म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती असं लिहिण्याची गरज काय? याचं कारण भविष्य काळाच्या समाजाची भीती. निळोबा रायाला वाटलं रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हे खरं असलं तरी पुढे जास्त विद्वान लोक जन्माला येतील आणि त्यांचा वेळ जाणार नाही. तेव्हा फावल्या वेळामध्ये उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून साधू संतांच्या अभंगावर आक्षेप घेतील. तुम्हाला काय वाटतं? रेडा म्हणजे जनावर? अरे रेड्या आडनावाचे कोणी ग्रहस्थ असावे आणि त्यांच्या मुखातून ज्ञानोबानं वेद बोलवला असावा. काढा तंबाखू असं कोणी पुढे भविष्य काळात 2003 साली सुपीक डोकं चालवल म्हणून निळोबा रायाला लिहावं लागलं, हे उष्ण्या तंबाखू आल्या. आडनावाचा रेडा नाही, म्हैसी पुत्रा मुखे, म्हशीचा पुत्र म्हशीचा. तसं याज्ञवल्क्यजीला वाटलं याला उपमा सूर्याची द्यावी तर सूर्याच्या बाबतीत प्रिय अप्रिय भाव आहे.
कारण सूर्याचं ऊन थंडीच्या दिवसात 9 वाजता बरं वाटतं आणि दुपारी वैशाख महिन्यात 2 वाजता नकोसं वाटतं. म्हणून रामचरित्राला उपमा सूर्याची द्यावी. तर रामायण श्रावण महिन्यात गोड वाटतं आणि भाद्रपदात डोकं उठतं. ही भानगड नसल्यामुळे उपमा सूर्याची नाही. बरं, रामकथेला उपमा चंद्राची सुद्धा नाही. चंद्राची का उपमा नाही? याचं कारण आहे, चंद्राला काळा डाग आहे. तुळशीजींना वाटलं आपण जर चंद्राची उपमा रामकथेला द्यावी तर भविष्य काळातला समाज, बरोबर आहे ना, चंद्राची उपमा आहे ना. मग चंद्राला जसा कलंक आहे तसा रामचरित्रालाही कुठं कलंक असला पाहिजे, म्हणून तो उपमा चंद्राची दिली. असंही कोण डोकं चालवू नये. मग उपमा चंद्र किरणाची आहे. राम कथा शशी किरण समाना, संत चकोर करही जही पाना. संताला चकोर म्हटलेलं आहे आणि रामकथेला चंद्रकिरण म्हटलेलं आहे. चंद्रकिरण अधिक प्रिय वाटतात ते चकोर पक्षाला. इथे संत चकोर आहे, रामकथा चंद्रकिरण आहे. भारद्वाजजी, असा संशय पार्वती आईनं महादेवजीला, जसं तुम्ही मला विचारता तसाच पार्वतीनं महादेवाला विचारला होता आणि महादेवानं जी कथा सांगितली तसाचा तसा संवाद मी तुम्हाला सांगत आहे. लक्षपूर्वक ऐका. एक वेळेला एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभजर सिपाही. एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभजर सिपाही. एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभजर सिपाही. एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभजर सिपाही. संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी. पूजे ऋषि अखिलेश्वर जानी. पूजे ऋषि अखिलेश्वर जानी. एक बार त्रेता युग माही. याज्ञवल्के भारद्वाजजीला कथा सांगतात. एक वेळा त्रेता युगामध्ये भगवान शंकर रामकथा ऐकण्याच्या उद्देशानं अगस्ती महाराजांच्याकडे निघाले. पण एकटे नाही, संग सती जग जननी भवानी. सोबत सती आहे, दक्ष कन्या सती, शिव आणि सती. रामायण ऐकण्यासाठी अगस्ती महाराजांच्याकडे. भौगोलिक दृष्ट्या नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाडच्या पुढे अणकाई नावाचा जो किल्ला आहे, त्या अंकाई किल्ल्यावरती अगस्तीजींचा आश्रम आणि त्या अगस्ती महाराजांच्याकडे रामकथा श्रवण करण्याच्या दृष्टीनं हेतूनं शिव आणि सती दोघेही निघाले. शिव आणि सती. कदाचित तेव्हापासून ही पद्धत पडली असावी की कथा दोघांना ऐकावी, पती पत्नी दोघांनाही. कारण भगवान शंकर एकटे नव्हते, सोबत सतीला घेऊन आले होते. संग सती. आज जरी चूक झाली असेल उद्यापासून लक्षात ठेवा. संग सती जगजननी भवानी. याचा फायदा आणि तोटा सांगतो मी तुम्हाला. पतीनं जर पुण्य केलं तर पत्नीला अर्ध पुण्य मिळतच, पण पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही. पतीनं पाप केलं पत्नीला भोगावं लागत नाही, पण पत्नीनं पाप केलं तर पतीला अर्ध भोगावंच लागतं. लक्षात राहिलं ना. पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही. का? तिनं याच्यासाठी त्याग केलेला आहे. किती त्याग? एक अक्षर सोबत आणत नाही लग्न झाल्यावर. तिथे माहेरी पहा, माहेरी कुमारी, पुढे माहेरचं नाव, मग त्याच्या पुढे बापाचं नाव, बापाचं आडनाव, बापाचं गाव पोस्ट, बापाचा तालुका, बापाचा जिल्हा, बापाचा. लग्न झाल्यावर एक अक्षर नाही. सौभाग्यवती मग सासरी, सासरचं नाव, मग पतीचं नाव, पतीचं आडनाव, गाव, पतीचं पोस्ट, पतीचा तालुका, पतीचा जिल्हा, पतीचा. एक शब्द आणत नाही. एवढा त्याग आहे. मग पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही. पतीच्या पदवीमध्ये पत्नीचा हक्क असतो. हे खेडेगावातल्या लोकांना चांगलं माहिती आहे. अजूनही शिक्षक वर्गाला आदराचं स्थान आहे खेड्यामध्ये. गेल्यानंतर माणसं सहज विचारतात, मास्तरीन बाई गुरुजी आहेत का घरी? हिला सही सुद्धा येत नाही, पण मास्तरीन बाई का? पती शिक्षक आहे. एवढं डोकं चालवा. पती जर शिक्षक असेल तर पत्नीला मास्तरीन बाई म्हटल्या जातं. डॉक्टर असेल तर डॉक्टरीन बाई, वकील असेल तर वकिलीन बाई. याच्या उलट पत्नी शिक्षिका असेल आणि पती जर शेतकरी असेल तर त्याला म्हणते का कोणी मास्तर? तर काय डोकं फिरलं का रे? मी नांगरायला चाललो, मी कुठला मास्तर? का? पत्नीच्या पदवीमध्ये
पतीचा हक्क नाही, पतीच्या पदवीमध्ये पत्नीचा हक्क आहे. पतीनं जर पुण्य केलं तर पत्नीला अर्ध मिळतच. संग सती जगजननी भवानी. संग सती, शिव आणि सती रामकथा श्रवण करण्याच्या उद्देशानं आणि जेव्हा अगस्ती महाराजांच्याकडे येतात, अगस्तीजींच्या आनंदाला पारावार नाही. अगस्तीजीनं जेव्हा नमस्कार केला, नमस्कार जेव्हा अगस्तीजी करतात त्यावेळी सतीनं अर्थ लावला की केवढं घाबरलं, ज्याच्याकडे आम्ही कथा ऐकायला लागलो तो वक्ताच पाया पडायला लागला, काय कथा सांगणार आहे. पण शिवजीला वाटलं केवढी नम्रता आहे, ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो तो वक्ताच नम्र झाला, केवढी नम्रता वक्त्यात आहे. तसं नमस्काराची कृती एक आहे अगस्त्यजींची, पण दोघांचे अर्थ दोन आहे. शिवजीला वाटलं केवढी नम्रता, वक्ता नमस्कार करायला लागला. सतीला वाटलं हे आताच लागलं पाया पडायला, काय कथा सांगणार आहे. असे दोघांना दोन अर्थ लावले. कथा श्रवणाला बसले, कथा लक्षपूर्वक ऐकली महादेवजीनं, सतीनं ऐकली नाही. आणि मग कथा श्रवणानंतर दोघेही निघाले असताना त्रेतायुगातली घटना. जात असताना मनमाडच्या जवळचा अंकाई किल्ला, तिथून येतात कैलासाकडे जायला, म्हणजे नाशिक परिसर म्हणजे दंडकारण्याचा भाग. सीतामाई चोरी लागली, त्रेतायुगातली घटना. राम प्रभू शोधत शोधत फिरत होते, लक्ष्मणजी रडत होते, भैया रोना नहीं, कुछ दिनों के बाद भाभी मिल जाएगी, भैया रोना नहीं, लक्ष्मण समुझाए बहु भांति, पूछे चल लतात रूपाती, हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृग नहीं प्रभूजी. आणि त्याच रस्त्यानं शिव आणि सती कथा ऐकून जातात. शिवजीला वाटलं काय योग आहे, ज्याची कथा आपण ऐकली ते माझं इष्टदेव श्रीराम दर्शन द्यायला पुढे आलं. पण जाऊन दर्शन घ्यावं तर आपल्यासोबत विद्वान बापाची मुलगी आपली पत्नी आहे. कारण सतीच्या बापाचं नाव दक्ष. दक्ष का मतलब आहे चतुरता. विद्वान बाप की बेटी. इथंही डोकं चालवल की झालं, आता आमचाही बुवा बिघडला, ते बायकोसाठी रडतं, त्याला हे देव समजून पाया पडतं. म्हणून महादेवाला पाया मोठे मोठे नापात झाले, इथं नाही पाया पडता आलं. पुढे गेल्यानंतर खूप दूर गेल्यावर अष्टसात्विक भाव आवरता आले नाही. नेत्रातून अश्रू वाहू लागले, रंग रोमांचित झालं, कंठ दाटून आला. महादेवाचे हात जोडल्या गेले आणि पाहून मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. सतीने विचारलं, प्रभु 3-3 बार सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो 3-3 बार कहते हो कौन थे. सती, जासु कथा कुंभदर्शी गाई, भगत जासु मै मुनी सुनाई, सोई मम इष्ट देव रघुवीरा. आपण ज्याची कथा ऐकली अगस्ती महाराजांच्याकडे ते माझं इष्ट देव श्रीराम होत. राम, हाँ. अगस्ती महाराज तो प्रवचन बताते थे राम ब्रह्म है. हाँ, अगर राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे. उसको मालूम नहीं कि मेरी पत्नी कौन चुरा कर ले गया, वो अज्ञान के भांति ढूंढ रहा है ब्रह्म को. वियोग कैसा, वियोगी ब्रह्म कैसे. जो तुम्हारे मन अति संदेव तो की न जाय परीक्षा लेव. महादेवजी म्हणतात, सती जर तुला संशय आहे जात का नाही परीक्षा घ्यायला. आणि तुम्ही, मी तोपर्यंत वटवृक्षाच्या सावलीत बसतो. महादेवजी बसले आणि सती परीक्षा घ्यायच्या उद्देशानं निघाली. पण सतीने विचार केला आता माध्यम काय वापरावं, म्हणून सती सीता झाली. कारण काही काही गोष्टी किती झाकण्याचा प्रयत्न करा तरी प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. अशा बऱ्याच गोष्टी. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, ऋण पड़े थे विरस छुपे नहीं, तारा छुपे नहीं, मांगन आयो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, पीठ दिखायो. कवि गंग कहे सुन शाह अकबर, कवि गंग कहे सुन शाह अकबर, कर्म छुपे नहीं बहुत लगायो, कर्म छुपे नहीं बहुत लगायो. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, ऋण पड़े थे रजपुर छुपे नहीं, तारा छुपे नहीं, मांगन आयो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, पीठ छुपे नहीं, पीठ दिखायो. तारों के तेजों में चांद छुपे नहीं. किती तारे चकाकले तरी चंद्र लपत नाही. मेघांची फळी आकाशात दाटली तरी सूर्यप्रकाश लपत नाही. रीड पडे ते राजपूत छुपे नाही, दाता छुपे नाही, मांगन आयो. कितीही नाटक केला तरी सतीला ओळखलं राम प्रभूने. मेरे पिता शंकर कहा है. सती भयभीत झाली, डोळे मिटले, पुन्हा उघडले.
बघितलं तिथे राम नाही, लक्ष्मण नाही. पुन्हा डोळे लावले, पुन्हा उघडले, राम लक्ष्मण सीता बसलेले. पुन्हा डोळे मिटले, पुन्हा उघडले, राम सीता सिंहासनावर आहे तर 33 कोटी देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले, आता तिथे कोणी नाही. म्हणून भयभीत झालेली सती महादेवजीकडे यायला निघाली. इकडे महादेवजी अंतर्यामी, त्यांनी विचार केला की माझी माता सती सीता होऊन गेली, आता हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणं जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक आहे. सती जेव्हा जवळ आली तेव्हा महादेवजी म्हणतायत, सच कहो लीन परीक्षा कवन विधी, कहो सत्य सब बात, सत्य कहो. सत्य शब्दावर जोर दिला महादेवजीने. का? त्यांना माहिती होतं ही खोटं बोलणार आहे. सच कहो कैसी परीक्षा ली, धडधडीत खोटं बोलली. कछुन परीक्षा लीन गुसाई, किन प्रणाम तुमरे नाही. परीक्षा वगैरे काही घेतली नाही. फरक एवढाच आहे, तुम्ही दुरून नमस्कार केला आणि मी जवळ जाऊन नमस्कार केला. धडधडीत खोटं, आपल्या सौभाग्याजवळ खोटं बोलली. मग महादेवजी निघाले. अंतर्यामी महादेवाला सगळे कळलं होतं ही माझी माता सीता होऊन गेलेली आहे, हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणं जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक आहे. म्हणून मनोमन प्रतिज्ञा केली, या देहात असेपर्यंत हिच्यासोबत मी पत्नीचा संबंध ठेवणार नाही. आकाशवाणी झाली, धन्य हो शिवजी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं है. आकाशवाणीचे शब्द ऐकल्यावर सती म्हणाली, अशी कोणती प्रतिज्ञा तुम्ही केली तर आकाशवाणी झाली? महादेवाला वाटलं विविध हिला आताच सांगावं, तुझा त्याग केला तर हिला दुःख होईल. विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत सांगत शिव आणि सती दोघं कैलासापर्यंत आले. कैलास पर्वतावर डाव्या भागाला जे नेहमीच सतीचं आसन होतं ते स्वतः महादेवाने उचललं आणि पुढे मांडलं. सांगितलं, सती अब सामने बैठो. सतीनं ओळखलं, डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला. माझ्या पतिदेवानं माझा पत्नीत्वाचा त्याग केला. कृतीतून त्याग. मग पुढे सती, महादेवजी बसले, समाधी लागली. बरेच हजार वर्ष समाधीस्थ आहे भगवान शिवजी. इतक्यात एक घटना घडली. दक्ष महाराजांना प्रजापती पद प्राप्त झालं. पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहे. पचा म करायला खर्च येत नाही. पच्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावलं की लगेच म होतो आणि त्या शून्याला अभिमान म्हटलेला आहे. पदाचा जेव्हा अभिमान धारण करतो माणूस त्याचं रूपांतर मदात होत असतं. मदात, म्हणून पद आणि मद. बस दक्ष महाराजांनी विचार केला, आता मला प्रजापती पद प्राप्त झालेलं आहे, मोठं या आयोजन यज्ञाचं करावं आणि सर्वांना निमंत्रण द्यावं, पण महादेवाला बोलवू नये म्हणजे आपला मागचा बदला. मागचा म्हणजे थोडं कारण होतं, काही फारसं मोठं नव्हतं. ब्रह्मसभेमध्ये सगळे बसले असताना भगवान शिवजी सभेमध्येच बसलेले होते, पण ध्यानस्थ होते. इतक्यात दक्ष महाराज आले, सर्व उठून उभे राहिले, पण शिवजीला माहिती नाही कोण सभेत आलं म्हणून ध्यानामध्ये असलेले शिवजी तसेच बसून राहिले. सर्वकडे लक्ष गेलं जेव्हा जावयाकडे, अरे सगळे उठून उभे राहिले माझ्यासाठी. दक्ष म्हणाले, माझ्या जावयाला काय तकलीफ होती, हा का नाही उठून उभा राहिला? जे मानाला हपापलेलं असतं ना, ऑफिसमध्ये गेल्यावर किती कर्मचारी उठून उभे राहतात, तिकडे पाहत नसतं नेमकं कोण बसलं, तिकडे डोकं चालवतं. तसं दक्ष महाराजांनी महादेवाकडे बघितलं, सर्वे मला सन्मान देतात, माझाच जावाई का नाही उठला? बदला घेईल याचा बदला, मग यज्ञाचं आयोजन आहे. सर्वांना निमंत्रण दिली, भगवान शंकराला नाही. आणि ताकीद केली, हे पहा माझा जावाई शंकर भगवान मानी पुरुष आहे, तो येणार नाही निमंत्रणाशिवाय, पण माझी कन्या सती कदाचित येईल, तिचा कोणी सन्मान करेल, तिच्या सोबत बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. इकडे भगवान शिवजीची समाधी. बरेचसे देवता जेवण करून कैलास मार्गे विमानं नेतात आणि समाधी संपल्यावर लक्ष सतीचं विमानाकडे गेलं. सतीनं विचारलं, प्रभू ही विमानं? हा देवी, तुझ्या बापाकडे यज्ञ आहे, सर्वांना निमंत्रण पण आपल्याकडे नाही, म्हणून आपल्याला हे कळावं की नेमकं तुम्हाला डावललं, यासाठी विमानं कैलास मार्गे येतात. मग मी जाऊ माझ्या पित्याकडे? नाही सती, कारण निमंत्रणाशिवाय जाऊ नये. महादेवजी सांगतायत, पार्वते सती 4 ठिकाणी निमंत्रणाशिवाय जाता येतं. 4 ठिकाणी. मित्राकडे, मित्राला निमंत्रणाशिवाय जाता येतं. गुरुच्या घरी शिष्याला निमंत्रणाशिवाय जाता येतं. मायबापाच्या घरी पुत्राला निमंत्रणाशिवाय जाता येतं. आणि भगवत कार्यात भक्ताला निमंत्रणाशिवाय जाता येतं. भगवत कार्यात भक्ताला, गुरुच्या घरी शिष्याला,
मित्राच्या घरी मित्राला आणि माय बापाच्या घरी पुत्राला निमंत्रणाशिवाय जाता येतं हे ऐकल्यावर सती म्हणाली, तेच तर म्हणते मी, माझ्याच बापाकडे ना. मग महादेवाच्या लक्षात आलं की कायदा आपल्याकडेच फिरला. ठीक आहे सती. आणि मग 2 शिवगण सती समवेत दिले आणि सती 2 शिवगणा समवेत आपल्या पित्याच्या घरी येते. पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवनी जब गई भवानी, पिता भवनी जब गई भवानी, दक्षत्रास काहुन सन्मानी, दक्षत्रास काहुन सन्मानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, दास काहुने सन्मानी, दास काहुने सन्मानी, पिता भवनी जब गई भवानी, पिता भवनी जब गई भवानी, सादर गलही मिली माता, भगिनी मिली बहुत मुस्काता, बहुत मुस्काता, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, दास काहुने सन्मानी, दास काहुने सन्मानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी. 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याकडे येते. झाली पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास काहुन सन्मानी, सादर भले मिले एक माता. इकडे दक्षाची सक्त ताकीद होती, खबरदार, माझा जावाई माणी पुरुष शंकर भगवान येणार नाही, पण माझी सती येण्याची दाट शक्यता आहे. सती यज्ञ मंडपात येईल, तिचा जो सन्मान करेल, तिच्यासोबत जो कोणी बोलेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. दक्ष त्रास काहुन सन्मानी. आणि म्हणून सतीचा कोणी सन्मान करीत नव्हतं. भगिनी मिली बहुत मुस्काता. सतीच्या बहिणी सतीला भेटल्या पण उपेक्षात्मक बुद्धीने विचारू लागल्या. श्रीमंत घराण्यातल्या सगळ्या बहिणी सतीला विचारते. एक बहीण पुढे आली, सती काय दे, तुझ्या पतीने काय घर बिल बांधलं का? अजून तिथंच राहत जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही तिथं. तर महादेवाचा निवास तिथं आहे. कुठे? जिथे माणसं विनाकारण गर्दी करत नसतात तिथे. स्मशाने श्वाक्री डास्मर हरपिशाच्या सहचर. लाजली सती. दुसरी पुढे आली, सती काय ताई, ते पाणी पडायचं थांबलं का तुझ्या पतीच्या डोक्यावरचं का अजून पडतंयच पाणी? तिसरी पुढे आली, सती काय ताई, काही कपडे बिपडे घालतो का तुझा पती अजून पहिल्यासारखाच फिरतो? चौथी पुढे आली, सती काय ताई, काय लॉकेट बिकेट केले का अजून मेल्या माणसाचे मुंडकेच गळ्यात घालून फिरतो? पाचवी पुढे आली, सती काय ताई, कोणत्या कंपनीचं पावडर लावतो तुझा पती? भगिनी मिली बहुत मुस्काता, पण सादर भली मिली एक माता. आई आहे शेवटी. आई घाबरली नाही, कडकडून बिलगली. दक्षाची सक्त ताकीद होती, जो सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण आई आहे. प्रेम म्हटलं की त्याला म्हटलं जातं प्रेम जिथं भय नाही. हे सूत्र लक्षात घ्या. आणि भय असेल तर समजा ते प्रेम नाही, नाटक आहे प्रेमाचा. प्रेम आणि भय या दोन गोष्टी एकत्रित येऊ शकत नाही. मग प्रेम, निर्भय प्रेम जगात एकच पात्र करू शकतं, तिला माता म्हणतात. म्हणून पतिव्रते सीता, शास्त्रात गीता,
आणि प्रेमात माता. एकच पात्र जगात आहे, माता, जिच्या प्रेमात भय नाही. तुमचे काहीचे अनुभव असतील. डॉक्टर साहेब घाई बोलवून घेतात, पाटील बाहेर या, बाहेर या पाटील, इकडे बाहेर या. काय अवघड आहे, वेळ कमी आहे, एक तर बाळ जगल नाही तर बाळाची आई जगल, बोला काय करू. डॉक्टर साहेब बाळ मेलं तरी चालल, माझी मंडळी जगवा. बाप. पण त्याही वेळेला डॉक्टर आत जातात आणि त्या माऊलीला विचारतात, मावशी काय करू मी, कुठून डॉक्टर झालो, मला काही कळत नाही, कोण धर्मसंकट आहे, मला दोन पैकी एकच जगवू शकतो, मावशी सांगा काय करू. तुम्हाला जगायचं असेल तर बाळाचे तुकडे करून काढावे लागतात, बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं, बोला दोन पैकी एक, वेळ कमी आहे. माझं ऐकाल का साहेब, तुम्ही सांगा तर मावशी, माझं ऐकाल. अहो सांगा तर. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर साहेब, मी मेली तरी चालेल, माझ्या कुळाचा दिवा जगवा. याला म्हणतात माय जिच्या प्रेमात भय नाही. सादर मेली भली एक माता. आपण महाराष्ट्रातच राहतो. आपल्या जवळचाच एक जिल्हा, नगर जिल्हा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये केळी नावाचं गाव, तिकडचं कोणी असेल तर लक्षात येईल. केळी नावाचं गाव, दिवसा घडलेली घटना, मी प्रेमासाठी सांगतो, दिवसा घडलेली घटना. 10 वर्ष वयाचा आदिवासी समाजाचा मुलगा दिवसा 4 वाजता बिबट्या वाघानं पकडला, मान वाघानं, आणि चालला वडत घेऊन. पण गाठी गाठीचं लुगडं नेसलेली माय धावली आणि बाळाच्या मांड्या धरल्या. मांड्या किती अंतर आहे, मान वाघाच्या तोंडात आहे आणि बाळाच्या मांड्या आईच्या हातात आहे. डरकाळी फोडली तरी मोठ्या मोठ्या शिकाऱ्याची बंदूक खाली पडते, पण आईच्या हातात मांड्या आहे. वडत चालला वाघ आईला आणि त्या बाळाला नेलं दरीत, जोरात दाबलं, बाळ मरून पडलं, जीप काढून जाग्यावर तडफडून मेलं बाळ, आणि वाघ 5 फुटावर दरीतच ते दृश्य पाहत बसला. पण वाघानं त्या माऊलीवर हल्ला नाही केला. अजून त्या प्रेताच्या मांड्या धरूनच माय बसलेली एकटी. आता तिघच आहे, 5 फुटावर वाघ, मरून पडलेलं बाळ आणि मांड्या धरून बसलेली माय. चित्र डोळ्यापुढे आला, दरीतली घटना. पण वाघानं हल्ला केला नाही त्या माऊलीवर. का? कदाचित या दृश्याचा त्या क्रूर जनावरावरही परिणाम झाला असेल. ते मनातून विरघळलं असेल, म्हणत असेल माँ मुझे मालूम नहीं था माँ का बेटे पर इतना प्यार होता है, अगर ये मुझे पहला पता होता माँ तो ये जानवर ये गलती नहीं करता माँ, मैं तेरे प्रेम के आगे हार गया हूं माँ. मग वाघानं हालचाल केली नाही. पण बाप, आरडावरडा ऐकून जो बाप पळत आला दरीमध्ये आणि त्यानं बघितलं आपलं बाळ मरून पडलेलं, उचलतो तेवढा दगड बापानं उचलला वाघावर. दगड उचलल्याबरोबर वाघानं नुसती डरकाळी फोडली. डरकाळी फोडली की बापाच्या हाताचा दगड पडला. माझा दृष्टांत संपला. बापाच्या हातातला दगड खाली पडला, पण मायच्या हातातल्या मांड्या नाही सुटल्या. प्रेम त्याला म्हणतात जिथं भय नसतं भय. इथे दृष्टांत आहे, सादर मेली भली एक माता. जरी दक्षानं सक्त ताकीद केली होती, खबरदार सतीचा सन्मान करेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल, पण आईनं मानला नाही कायदा. आई भेटली लेकीला आणि मग जेव्हा सती पुढे आली, यज्ञाच्या मध्यभागी आल्यावर शंकराला पूजेचं स्थान दिसलं नाही आणि सती रागावली. ब्रह्मवृंदांनो, ज्या यज्ञामध्ये महादेवाला स्थान नाही तो यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही. माझ्या पित्याला तुम्ही सांगायला पाहिजे होतं, पण माझ्या पित्यानं तुम्हाला अधिक दक्षिणा देऊन लोभात पाडलं असेल, हे प्रायचित्त तुम्हालाही भोगावं लागेल. सुनहु सभासद सकल मुनिंद, हे सुनी जिन शंकर सो फल तुरत लहब सब काहू, भली भांति पचिता पपिता. सुनौ सभासद सकल मुनिंदा, सो फल तुरत लहब सब काहू, भली भांति पचिताहू पिताहू. आणि पुढे जेव्हा सती आली, जो माझा पिता भगवान शंकराला मानत नाही त्याच्यापासून झालेला देहही मी ठेवणार नाही. आणि म्हणून सतीनं तजी हो तुरत देह ते हेतू उर दरिचंद्र मौली वशकेतू असं काही जोग अग्नि तनुजारा. भयऊ सकल मखहाकारा. सती जळून भस्म झाली.
पण सतीची एक वासना होती, मरताना जन्मोजन्मी शंकरपती मिळावे. तुलसीजी कहते वासना पुनर्जन्म का कारण होता है. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग तीच सती पुढच्या जन्मी मैना माता आणि हिमालयाच्या पोटी जन्माला आली. तिचं नाव पार्वती. हिमालयाकडे एक महात्मा आलेले नारायण. बस यावरून कळलं तुम्हाला कोण आले. नारदजी आले. नारदाला हिमालयाने बसायला आसन दिलं आणि आसन दिल्यानंतर पार्वतीला बोलवून घेतलं. सांगितलं, नारदजी माझ्या मुलीचं भविष्य सांगा. नारदाने भविष्य सांगायला सुरुवात केली. नारद म्हणतात, हिमालया शैल सुलक्षण सुता तुम्हारी, अतिशय सुलक्षणी कन्या आहे हिमालया. हिचं नामचिंतन करणाऱ्या महिला सुद्धा पतित धर्माचं पालन करतील. ही साक्षात जगन्माता तुमच्या पोटी जन्माला आली. अतिशय सुलक्षणी कन्या आहे. अतिशय सुलक्षणी म्हणजे 4-2 गुण वाईट आहे हिमालया. वाईट म्हणजे हिला जो पती मिळणार आहे. मग तर कान टवकारले मावे बापानं जावयाचं वर्णन ऐकायला. हा सांगा नारदा. त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याचा कोणी वैरी नाही, त्याला कोणी मित्र नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला माय नाही, त्याला बाप नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही, जोगी जटिल अकाम नग्न मंगल वेश. कोण्या मायबापाला हे वर्णन ऐकावं वाटल जावयाचं? काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याचं कोणी बहीण भाऊ नाही, त्याला मित्र नाही, कोणी शत्रू नाही, बहीण भाऊ नाही, माय बाप नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही, जोगी जटिल काम नग्न मंगलवेश. असं स्वामी यही क मिलई परहस्त शिरेश. हे वर्णन ऐकताना हिमालय म्हणाले, अहो एकुलती एक मुलगी आहे, थोडी दक्षिणा वाढून घ्या बाबा, पण जरा चांगलं सांगा. ये कोई जब की बातें नहीं हिमालय, परहस्त शिरेक. हे वर्णन ऐकताना हिमालय मैनेच्या डोळ्यात अश्रू आले दुःखाचे, पण पार्वतीच्या डोळ्यात आनंदाचे. का? पार्वतीनं विचार केला की हे वर्णन महादेवाला जुळतं, म्हणजे या जन्मी मला भगवान शंकर पती मिळतील. नारदजी जातात, पण जाताना सांगतात हिला तपश्चर्या करावी लागेल. असं सांगून नारदजी निघून गेले. आणि मग पार्वती माता दुसऱ्या दिवशी पित्याची परवानगी घेऊन तपश्चर्या करण्याच्या हेतून अरण्यात दिलेले आहे. घनघोर खडतर तपश्चर्या पार्वती आईनं केली. संवत सहत मूल फल खाए, सागु खाई सत वर्ष गवाए, कछुदिन भोजन बारी बतासा के, कठिन कछुदिन उपवासा, बेलपाती मही पर्व सुखाई, तिनि सहत संवत सोई खाई, कुणी परिहार सुकाणी उपरणा, उमई नाम तो भयो अपर्णा. काही 1000 वर्ष पाणी, 1000 वर्षे वायू, 1000 वर्षे फळ, 1000 वर्षे पाला, पुढे पाला खायचा बंद केला म्हणून नाव अपर्णा. काही माणसं म्हणतील महाराज 1000 1000 1000 1000 सगळे आकडे 1000 जे सांगता, 1000 वर्षे पाणी, 1000 वर्षे फळ, 1000 वर्षे पाला, सगळे आकडे तपाचे 1000 वर्षाचेच आहे. तर पार्वतीचं लग्न कोण्या वयात झालं? कोण कुठं डोकं चालवल? अरे बाबा, त्या युगाच्या मानाने हिशोब करायचा असतो. आपण विचार करा, प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं 1 शून्य कमी झालं. 1 शून्य. सत्ययुगात प्रत्येकाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. शून्य कमी झालं त्रेतायुगात 10,000 वर्ष. पुन्हा शून्य कमी झालं द्वापार युगात 1,000 वर्ष. पुन्हा शून्य कमी झालं कलियुगात 100 वर्ष. आता 100 वर आलं. आता सर्व मिळून देवाला प्रार्थना करू, मायबापा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये काही बागायचं नाही. शत गणिले 100 वर्षाची गणना आहे. माणसं 60-65 वर्ष जगतात. मग 60-65 वर्षे वयाच्या आयुष्य मर्यादेमध्ये छातीला हात लावून सांगतो माणूस, पठ्ठानं 10 वर्ष तप केलं, पट्ट की नाही? मग 60 वर्षे वय वालं मर्यादा आपली मनुष्य जन्माची. आता 60 वर्षाची, 65 वर्षाची, 100 म्हणायची आहे नुसतं. त्याच्यात 10 वर्ष तप केल्याचं जर पट्ट, तर 1,00,000 वर्ष आयुष्यामध्ये 2-4 हजार वर्षे पार्वती तपास गेले. तुमचं माझं काय जातं? हिशोब त्या मानाने बघायचं. खडतर तपश्चर्या पार्वती आईची. आता कथा बदल करतात. इकडे महादेव भगवान शिवजी सती जळून भस्म झाल्याचं कळाल्यापासून बैरागी झाले. बस कुठे ध्यान करतात, कुठे नामचिंतन करतात, कुठे एकांतात बसतात. एक दिवस रामभद्र आलेले आहे. रामभद्रजींनी महादेवजीला नमस्कार केला. बस विवाह करो भगवान शिवजी, विवाह करो.
हाथ जोड़ ले। नहीं रामभद्र जी, एक बार देख लिया संसार, दोबारा नहीं देखने का। शहाणी माणसं पुन्हा पुन्हा घोड्यावर बसण्याच्या भानगडीत पडत नाही। एक बार संसार देख लिया, दोबारा नहीं देखने का। मेरी आज्ञा है, ठीक है, अगर तुम्हारी आज्ञा है तो मैं तुम्हारी आज्ञा सर पे रखता हूं रामभद्र जी। सर पे मत रखो शिव जी। क्यों? मुझे डर लगता है। कौन से बात का? तुम्हारे सर पे गंगा बहती है तो मेरी आज्ञा भी बहकर चली जाएगी, तो क्या करूं? हृदय में रखो। धन्यवाद, मैं हृदय में रखता हूं, करूंगा शादी, वचन दिलं। रामभद्र निघून जातात। एक दिवस सप्तर्षींना बोलवलं भगवान शिवजींनी, सांगितलं सप्तर्षी पार्वतीची परीक्षा घ्या। सप्तऋषी परीक्षा घ्यायला येतात आणि सप्तर्षींनी परीक्षा घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला, पण पार्वतीनं एका वाक्यात सांगितलं, देखो सप्तर्षी जी, जन्म लूंगी मरूंगी, जन्म लूंगी तपश्चर्या करूंगी मरूंगी, जन्म लूंगी तपश्चर्या करूंगी मरूंगी, जन्म लूंगी तपश्चर्या करूंगी, कितनी बार जन्म लूंगी तपश्चर्या करूंगी मरूंगी, दोबारा जन्म लूंगी, लेकिन पति भगवान शिव जी को भी करूंगी। सप्तर्षि खुश झाले। बस देवी कल्याण हो, हम परीक्षा लेने आए थे सप्तर्षि, अब हट छोड़कर अपने पिता के घर चले जाना देवी, असं सांगून सप्तर्षि निघून जातात। दुसऱ्या दिवशी पार्वती माता पिता बोलवायला आल्यामुळे हिमालयाकडे निघून गेली। सप्तर्षी महादेवाकडे येतात आणि महादेवजीच्या पुढे सप्तर्षी पार्वतीचं वर्णन करतात आणि सर्वांगाचे कान करून महादेवजी ऐकू लागले। त्यावेळी शेवटचं वाक्य ऐकलं, उस देवी का ये वचन है शिवजी, तपश्चर्या करूंगी मरूंगी, जन्म लूंगी तपश्चर्या करूंगी मरूंगी, जन्म लूंगी तपश्चर्या करूंगी मरूंगी, जन्म लूंगी तपश्चर्या करूंगी, लेकिन पति शिवजी को भी करूंगी। या शेवटचं वचन ऐकता ऐकता महादेवजीची समाधी लागली। सप्तर्षी निघून जातात। महादेवजी समाधिस्थ आहे, त्यांच्यावर परिणाम कामदेवाचा होईना। मग कामदेव दाट पाल्याच्या वटवृक्षाच्या फांदीमध्ये लपून बसलेले, पुष्पाचा धनुष्यबाण, कुठे आम्रवृक्ष आहे, पण या रामायणामध्ये देखी रसाल बिटप बरसाखा, वटवृक्षाच्या दाट पाल्याच्या फांदीवर तेही पर चढेव मदन मनमाखा, सुमन चापणे सरसंधाणे, अतिरिस ताके श्रवण लगी ताणे, छाडे विषम विषक उर लागे। अनुसंधान केलं, धनुष्याची दोरी ओढली, पुष्पाचा धनुष्यबाण, आणि बाण सुटला, महादेवजीच्या वक्षस्थळावर येऊन आदळला। छाड़े विषम विषक उर लागे, छुटी समाधि संबुत बजागे। सफेद नयन वाले, सफेद नेत्र वाले शिवजी जिधर उधर देख रहे, कौन है समाधि भंग करने वाला? कौन है? कहा छुप कर बैठा है? कौन है जिन्होंने मेरी समाधि भंग की? आणि त्या वटवृक्षाच्या फांदीवर दृष्टी स्थित झाली ती कामदेव आहे। तिसरा नेत्र उघडला, तव शिव तिसरा नयन उदारा, चितवत काम भैव जरिचारा, जाऊन भस्म झाला। तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळला का? कामाचा नंबरही तिसरा आहे, म्हणून तिसऱ्या नेत्राच्या द्वारा तिसरा नंबरचा काम जाळलेला आहे। कामदेव जळून भस्म झाला, तेव्हा कामदेवाची पत्नी रती विलाप करीत करीत महादेवजी पर्यंत आलेल्या, निस्तेज झालेली। महादेवजीच्या पुढे येऊन रती विलाप करते, रती आजपासून तुझा पती बिगर शरीराचा राहील, पण द्वापार युगात कृष्ण पुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल, असं सांगितल्यावर रती निघून गेली। रती निघून गेल्यानंतर भगवान शिवजीच्या पुढे सगळ्या देवतांनी लाईन लावलेली आहे। लाईन मध्ये सगळे देवता। महादेवजी ने विचारलं, अरे देवता सब इकट्ठा होकर क्यों खड़े हो गए लाइन में? बोले महादेव जी, कैलाश में सब वातावरण रसहीन हो गया, किसी की शादी नहीं, बारात नहीं निकलती, नाचने को नहीं मिलता, देवता सांगतात। पण सरळ म्हणत नाही तुम्ही लग्न करा मग तुम्हाला मुलगा होईल ना, तो तारकासुराला मारल मग आम्ही सुखी होऊ, असं उलट बोलतात। रसहीन वातावरण, किसी की शादी नहीं, बारात निकलती नहीं, का नाचने का मौका नहीं मिलता। महादेव जी बोले, मैं तुम्हारी होशियारी सब समझता हूं, भगवान के पास ज्यादा चतुराई नहीं चलती, चतुराई चूल्हे पड़े। भगवान बोलते, मेरे पास ज्यादा होशियारी मत दिखाना, क्यों? भगवान चतुरा के शिरोमणि है, भगवान के पास नहीं चलती। भगवान शिव जी बोले, अरे मुझे मालूम है आप किस लिए आए हो, मेरा विवाह होगा, मुझे पुत्र होगा, वो पुत्र तारकासुर को मारेगा, लेकिन आपकी विनंती मैं स्वीकार नहीं करता। मेरा रामभद्रा का मुझे आदेश है, विवाह करो, तो मैं जरूर विवाह करूंगा। वराती होऊन हिमालय प्रदेशात जायचं एक 5 महिने।
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले शिवाय हर हर नमः शिवाय 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 हर हर भोले नमः शिवाय। शाबाश, बोल जाओ अपने अपने संसार को, चलो महादेव जी के साथ बाराती बनकर। नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम। सब जन गाओ। गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय। जयघोष करीत सर्व समाज, सर्वात पुढे देवतांचा समूह हिमालय प्रदेशातले सर्व स्वागतासाठी तत्पर आहे। त्यात सर्वात पुढे देवतांचा समूह, त्या समूहात सर्वात पुढे भगवान विष्णू। भगवान विष्णू परमात्म्याला बघितलं सगळ्या हिमालयाच्या प्रदेशातल्या लोकांनी विचारलं, आप दुल्हे राजा? विष्णू भगवान बोले, नहीं मैं दुल्हा नहीं बराती हूं। नाचू लागले का? त्यांनी विचार केला, वरातीतली माणसं इतकी सुंदर तर नवरदेव किती सुंदर। विष्णू परमात्म्याकडे पाहून, आपण नवरदेव का? विष्णू भगवान म्हणला, नाही बाबा, मी वरातीतला एक माणूस आहे। मग आनंदानं नाचतात का? अरे वरातीतली माणसं एवढी देखणी आहेत तर नवरदेव किती देखना असेल। विष्णू बोले, अभी 10 मिनट रुको, आपको पता लगेगा। जब दूल्हा तुम्हारे गाव आएगा तो कौन बच गया, सब भाग जाएंगे गाव वाले। यांचं स्वागत झालं आणि मग जेव्हा जयघोष करीत भगवान शंकराचा सगळ्या समाज भूतवेताळाच्या समवेत आला, सगळ्यात पुढे लहान लेकरं होती, लहान लेकरं। त्या मुलांनी बघितलं आणि आपापल्या घरी जाऊन सांगतात, पिताजी माताजी दरवाजा बंद करो, मां जिन्होंने ज्यादा पुण्य किया होगा वही बचेगा। वो दूल्हा नहीं यमराज आया अपने गांव में, यमराज दूल्हा नहीं मां, ज्यादा पुण्य किया वही बचेगा मां। लहान लेकर शुद्ध अंतकरणाचे असतात, जे खरं आहे ते सांगतात। घर घर बात असी लरी न कही। आपापल्या घरी जाऊन आपापल्या मायबापाला सांगितलं, पिताजी अब बस अंदर से ताला बंद करो, मां दरवाजा बंद करो, बस बाहर मत जाओ। दूल्हा नहीं यमराज आया अपने गांव में, जिन्होंने ज्यादा पुण्य किया होगा वही बचेगा। मां मत जाओ, बाहर मत जाओ। जेव्हा सगळे पळून गेले तेव्हा भगवान शंकर नवरदेवाच्या स्वरूपात शृंगीला विचारतात, शृंगी जी मालिक, इस गांव में ये रिवाज है क्या? क्या जिस गांव में हम जाते हैं, प्रदेश में जाते हैं तो सब गांव वाले भाग जाते हैं? ये रिवाज पहिले नहीं था मालिक, ये तुम्हारे कदमों का प्रभाव है। म्हणजे तुम्हाला सांगितलं सापाचं काय काम लग्नात, तर तेही गळ्यात घालून चालला, लोक घाबरून पळतात। इतक्या सासूबाई पुढे आल्या। सासूबाई, महादेवाची सासू कोण? मैना माता। हातात आरती, आणि आरती ओवाळण्यासाठी सासू पुढे आली आणि आरतीचा हात गळ्यापर्यंत पोहोचल्यावर आरती सहित सासू खाली पडली। खाली पडल्यावर महादेवानं विचारलं, शृंगी ये कौन आहे? तुमच्या सासूबाई। काय झालं? असंच होतंय महाराज। म्हणजे गळ्यापर्यंत हात आला तिचा, तुमच्या सासूबाईचा, आणि गळ्यात साप जिवंत बघितला आणि तिला धक्का बसला। माझ्या जावयाच्या गळ्यात रात्रंदिवस जिवंत साप, तर माझ्या लेकीचं कसं होईल? म्हणून सासूला मूर्छा आली महाराज। अरे मला माझ्या सासूची दया येते शृंगी। का? सापाला काळ म्हणतात, काळ। जिचा जावाई काळाला गळ्यात घालून फिरतो तिच्या कुंकवाला धोका नाही। काळाला गळ्यात घालतो तो महादेव,
काळ्याच्या फणावर नाचतो श्रीकृष्ण आणि काळ्यावर झोपतो तो श्री विष्णू. जिचा जावाई काळाला गळ्यात घालून फिरतो 24 तास, तिच्या मुलीच्या कुंकवाला धोका नाही, तरी सासूला असं वाटावं. दुसरा एक भाव आहे, आरती खाली पडली का? बरेच दिवस मैना मातेनं आरती सजवलेली होती, सोन्याची आरती, सोन्याच्या फुलवाती. माझा जावाई भगवान शंकर कैलासपती आहे म्हणे, मी त्यांना सोन्याच्या आरतीनं ओवाळणार आहे. पण जेव्हा आरतीचा हात वर गेला सासूचा आणि महादेवाच्या डोक्यावर चंद्र बघितला, मैना मातेला वाटलं जिथं माझ्या जावयाला रात्रंदिवस चंद्र ओवाळतो तिथे डालड्याची फुलवात काय कामाची. लाजून आरती पडले. एक भाव. सासूबाईला आत नेण्यात आलं. मग सगळीकडे शांतता पसरली. आता अख्ख्या हिमालय प्रदेशात एकच चर्चा. कोणाबद्दल? तो आला पाहिजे रे, तो विण्यावाला, तो चिपळ्यावाला बुवा, तो शेंडी हालून भजन करतो की नाही, तो आला पाहिजे. त्यानं बघितला हा नवरदेव, तो आला पाहिजे. अख्ख्या हिमालय प्रदेशात एकच चर्चा, तो बुवा आला पाहिजे, त्यानं जुळवलं हे लग्न. हा नवरदेव बैलवाला, त्यानं बघितला. इतक्यात आवाज आला, नारायण. ते अशाच वेळेला येतं. तुम्ही पहा, आता इतकं जवळ आलेलं आहे. शक्ती हिमालयाच्या घरात आणि शिव हिमालयाच्या दारात. इतकं जवळ आहे. शक्ती घरात आहे, शिव दारात आहे. पण दारातल्या शिवाशी घरातल्या शक्तीचं तोपर्यंत मिलन होत नाही जोपर्यंत मध्ये महात्मा येत नाही. महात्मा वेल्डिंगच्या कामावर आहे, वेल्डर आहेत. इथे नारद जी आले. मत जाओ, कोई सम्मान नहीं देगा बाबा, क्या बिगाड़ा था तुम्हारा, ऐसा दूल्हा देख कर लाया. नारद जी बोले, देखो भाई, पूरी दुनिया मुझे साधु कहती है, सम्मान मिला तो जाना, अपमान हुआ तो नहीं जाना, ये मुझे शोभा नहीं देता, अपमान हुआ तो भी जाऊंगा. नारद जी आले, थंड स्वागत झालं. नारदानं पूर्व जन्म इतिहास सांगितला. हिमालया ही मागच्या जन्माची सती दक्षाची कन्या, शिवाची जन्मोजन्मीची पत्नी आहे. सगळ्या इतिहास सांगितला. तिच्या हातून थोडी चूक झाली. दक्षाच्या घरी यज्ञ चालला होता, ते जवळून भस्म व्हावं लागलं. तुझ्यापुढे जन्माला आली, ती तुझी मुलगी पार्वती म्हणून या जन्मी, पण ती जन्मोजन्मी शंकराची पत्नी आहे. हे सगळे सांगितलं. हिमालयाचा गैरसमज दूर झाला आणि पुन्हा उत्साहात सर्वांचं स्वागत झालं. पहिल्यांदा भोजनाचा कार्यक्रम आणि मग लग्नाचा समारंभ. 4 मंगल फेरे झाले. धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि पार्वती आईचा हात हिमालयानं महादेवाच्या हातात दिला. पाणीग्रहण सोहळा यथासांगरित्या पार पडला. पाणीग्रहण सोहळा सर्व झाल्यानंतर पार्वती माता जायच्या वेळेला हिमालयाच्या पाया पडली. पण हिमालयासारखा पहाड ढसाढसा रडला. मी का सांगतो हे? एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं कदाचित बाप रडणार नाही, पण लेकीच्या सासरी जाण्यानं रडल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण आहे. काय कारण? सगळ्या घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी घरात फक्त मुलगी घेत असते. मुली इतकी काळजी बापाची कोणीच घेत नाही. तिचे वडील दुपारी कमी जेवले ना तरी बेचैन होऊन जाते मुलगी. कोणी बोललंय वाटतं पप्पाला, आज कोणी पप्पाला बोललं वाटतं, माझे पप्पा कमी जेवले, कोणी बोललं वाटतं, बेचैन होऊन जाते. बोलून दाखवत नाही पण मुलगी बेचैन. आणि संध्याकाळी अजिबात वडील जेवले नाही तर मग मुलगी जेवत नाही. सगळ्या घराला झोपू देते, मध्यरात्र होऊ देते. चोर पावलानं बापाच्या खोलीत जाते, कॉटवर बसते, तोंडावरचं पांघरून काढते आणि जशी माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तशी मुलगी झोपेत बापाच्या तोंडावरून बापाला जाग येते. रडू लागतो बाप. बेटा, माझी आई मेली तेव्हा मी 6 महिन्याचा होतो. मला लोक सांगतात तू मला अशा कृतीनं माझ्या आईची आठवण करून देतेस. कशाला आलीस बेटा? परीक्षा आहे, जा अभ्यास कर. नापास होईल बाबा मी. काय झालं बेटा? दुपारी कमी जेवले तुम्ही, आता अजिबात नाही जेवले बाबा. कोणी बोललं का तुम्हाला? कोण नाही बोललं बेटा. माझी आई बोलली असेल बाबा तर तिचं मनावर घेऊ नका. कोण नाही बोललं बेटा. मग काय बरं नाही का बाबा? औषध देऊ का बाबा? डोकं दाबून देऊ का बाबा? गोळ्या देऊ का बाबा? चहा करून देऊ का? काही खायला करून देऊ का बाबा? कपडे मळले धुवून देऊ का बाबा? अख्ख्या घराची काळजी बाबा. पण बाबाची काळजी मुलगी घेत असते. तुम्हाला काय वाटतं? मुलगी घर सोडते तेव्हा माहेर सोडून सासरी जाताना रडत असते. ती स्वतःसाठी नाही. समजून घ्या. म्हाताऱ्या आजीजवळ, म्हाताऱ्या आजोबाजवळ, स्वतःच्या आईजवळ, मोठ्या भावाजवळ, धाकट्या भावाजवळ, प्रत्येकाजवळ मुलगी रडते. माहेर सोडताना ते फक्त बापासाठी रडते. सूक्ष्म चिंतन करा. बापासाठी. आजीनं सांभाळलेलं असते. सुरकुत्या पडलेली आजी, दोरीनं चष्मा बांधलेली, पांढरे केस झालेली आजी, जेव्हा वधूच्या पोशाखामध्ये ती मुलगी पाया पडते, आजी येते ग, आणि मग पोटसी घेते. आजी रडू लागते. सुखी राय बेटा, माझी नको काळजी करू आजी, माझी नको काळजी करू, माझ्या बाबांना सांभाळ. आजोबाच्या पाया पडेल. आजोबा मी चालले आजोबा. सुखी राय बेटा, माझ्या बाबांकडे लक्ष द्या आजोबा,
मग आईच्या पाया पडते. आई, किती वेळा माझ्या बापाला टाकून बोलले आयुष्यभर, पण माझा बाप फिरून तुला शब्दाने बोलला नाही. मी समजूत काढत असे तुझी, आता तुझी समजूत काढायला कोण नाही. आई, माझी शपथ आहे, आजपासून माझ्या बापाला दुखी करत जाऊ नको. धाकट्या भावाच्या गळ्याला बिलगून रडते. भैया, केवढे कष्ट करतात रे आपले बाबा, तरी वाटेल तसा त्रास द्यायचा, आजपासून त्रास देऊ नको. मोठ्या भावाच्या चरणी माथा विनम्र करते, रडते. दादा, तू घरातला करताय, तुझ्यावर जबाबदारी आहे. आता बाबांचं खरं नाही, एक अटॅक येऊन गेला, औषधाची गोळ्याची काळजी घेत जा, मी निघाले. बस कन्या जब घर छोड़ती तो केवल अपने बाप की भलाई चाहती है. कण्वासारखा मुनी रडला शकुंतलेसाठी, जनकासारखा विदेही राजा रडला सीतेसाठी, हिमालयासारखा पहाड रडतो आज पार्वतीसाठी. सामान्य माणसं रडतात, यात काय नवला. एरवी पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतील, बांगड्या भरणा. मर्दासारखा मर्द रडतो अशी नावं ठेवतात माणसं. पण एक प्रसंग असा आहे, कितीही पाषाण हृदयी बाप असू द्या, पण गळ्याला बिलकते जेव्हा मुलगी माहेर सोडताना, तेव्हा बाप ढसा ढसा रडतो. आज हिमालय रडतोय पार्वती मातेच्या जाण्यानं, मैना माता रडते. मजल दर मजल करीत पार्वती आणि भगवान शिवजी कैलासावरती येतात. समयोपरांत 2 पुत्राचा जन्म झाला, एक कार्तिक स्वामी आणि एक गणेश. कार्तिक स्वामीच्या द्वारा तारकासुराचा वध झाला. असे काही दिवस गेले. एक दिवस अति प्रसन्न वदन महादेवजी, अति प्रसन्न वदन. आणि मग पार्वतीला वाटलं हीच विचारण्याची संधी आहे, पत्नीनं पतीला केव्हा काम सांगावं याचंही उत्तर रामायणात आहे. इतकंच कशाला, पतीनं पत्नी कशी सांभाळावी याचं सुद्धा उत्तर रामायणात. प्रभु क्या देवी, मुझे गत जन्म की याद है, मैं आपकी पत्नी दक्ष कन्या, मेरा नाम सती था. आपके साथ राम कथा सुनने के लिए अगस्त जी के आश्रम में आए थे. अगस्त की सरलता का मैंने गलत अर्थ लगाया, करा ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना. मेरे पिता के आगे चल रहा था, दोबारा जाना पड़ा. मेरा जन्म हिमालय की गोद में, मेरा सद्भाग्य, इस जन्म में आप पति मिले. लेकिन एक जन्म लिया प्रभु तो भी संशय नहीं गया. लेकिन पहले जन्म में मैं आपके साथ वाद करती थी, अब संवाद. वाद वेगळा, संवाद वेगळा. दोघात चालतो त्याला संवाद म्हणतात. आणि अनेकात होतो तो, आलं लक्षात, अनेकात होतो तो वाद आणि दोघात चालतो तो संवाद. कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे, कृष्ण अर्जुनाचं बोलणं संवाद आहे. म्हणून गीतेचे शेवटचे शब्द पहा, श्रीकृष्णार्जुन संवादे. ज्याच्यात काही निष्पन्न असू शकत नाही त्याला वाद म्हणतात. मैं पहले जन्म में आपके साथ वाद करती थी प्रभु, अब संवाद करती हूँ. पहले सवाल पूछती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से. पूछो देवी, आप कहते थे कि राम ब्रह्म, अभी भी कहता हूँ. उस राजकुमार की बचपन की कथा कहो, यज्ञोपवीत संस्कार की कथा कहो, बाद में सीता स्वयंवर की कथा कहो, वनगमन की कथा कहो, दशरथ मरण की कथा कहो, अहिल्या उद्धार की कथा कहो, जटायु मरण की कथा कहो, शबरी उद्धार की कथा कहो, वाली वध की, सुग्रीव मित्रता की कथा, सेतु बंधन की, रामेश्वर लिंग की कथा, रावण वध की कथा कहो. बाद में अयोध्या है तो राम राज्याभिषेक हुआ वो भी कहो, भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो, आपको अनुकूल लगे तो भगवान स्वधाम कैसे गए वो भी कहो, और मेरी पूछने में कुछ गलती हो गई तो वो भी कहो. महादेव जी हंसने लगे, अरे देवी तूने तो सवाल करते करते मुझे पूरा रामायण बता दिया है. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी. मैं आपको जरूर कथा सुनाता हूँ देवी, लेकिन आज तो 9 बजे है ना, कल बराबर शाम 6 बजे आना देवी. आज की कथा यहाँ विश्राम लेती है. अतिशय सुंदर कथा. म्हणून आमच्या देशाचं हे वैशिष्ट्य आहे. 2 ऋषी, 2 महात्मे, 2 साधू, 2 संत एकत्रित आल्यावर ग्रंथाचा जन्म होईल त्यांच्या चर्चेतून, यात नवल नाही. मग पत्नीचा प्रश्न, पतीचं उत्तर, या पती पत्नीच्या संवादातही जिथं शास्त्र जन्म घेतं त्या देशाचं नाव जगात हिंदुस्थान. बस एकमेव देश आहे जिथे पती पत्नीच्या संवादामध्ये जन्म शास्त्रांचा झालेला आहे. असा एकमेव वैभवशाली देश हिंदुस्थान आहे. आमच्या देशाचं वैशिष्ट्य, तुम्ही कुठेही फिरा जगात, तुम्हाला मंदिराला खांब दिसतील, खांब. पण खांबासाठी मंदिर ज्या देशात बांधल्या गेलं तो देश हिंदुस्थान. नेवाशाला ज्या खांबाला टेकून ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबासाठी मंदिर. म्हणून दलाई लामा, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, बौद्ध धर्माचे मोठे संत, त्यांचे उद्गार आहे की 5 पांडवांचा जन्म भारतात झाला, 5 पांडवांचा. आणि सध्या 5 पांडवांची भूमिका वेगवेगळे देश बजावतीलही. भीमाची, अर्जुनाची, नकुलाची संत दलाई लामा म्हणतात. भीमाची भूमिका अमेरिका बजावत आहे,
नकुल अर्जुनाची भूमिका अन्य देश बजावतील, सहदेवाची भूमिका कोणी देश बजावेल, पण धर्माची भूमिका बजावणारा जगात एकच देश आहे आणि त्याचं नाव हिंदुस्थान आहे. ही भूमिका नाही कोणाला जमत. तेव्हा अशा वैभवशाली देशात भरत खंडी नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती. तेव्हा भगवान शिवजी सांगतायत पार्वतीला, बस कल आना देवी, आज तो समय खत्म हुआ है ना, कल 6 बजे आना. उद्या अतिशय सुंदर कथा आहे, राम जन्माची कथा. ज्यांनी मला निमंत्रण दिलं ते आमचे रामायण कथा कमिटीचे अध्यक्षच आहे आणि इथले आमदार माजी मंत्री, सर्वांना नाव माहिती आहे, बाळासाहेब नांदगावकर आज या ठिकाणी उपस्थित. जे निमंत्रण द्यायला मला तिथे नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत आले होते. चिल्लर नाही ठोक, शाबास, एक. ओम जय जानकी नाथा, जय श्री रघुनाथा, गौर जोरे विनवमु, गौर जोरे विनवमु, प्रभु मेरी नवाता. ओम जय जानकी नाथा. सीतम रघुनाथस्य